सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती जय सावित्री. मी डॉक्टर सौ सुनीता संपतराव शिंदे, राष्ट्रीय अध्यक्ष सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र. नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला. अनेकांनी घवघवीत यश मिळवले. मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील भाटीपुरी या छोट्या खेड्यामधून डॉक्टर आकाश गोरे हा 500वा रँक मिळवून IPS पदाला पोहोचला. आकाशचा प्रवास तसा तरुणांसाठी प्रेरणादायीच आहे. छत्रपती संभाजीनगरमधून आम्ही आकाशला भेटण्यासाठी गेलो. तेव्हा त्याच्या यशाविषयी अनेकांनी कौतुक केले. परंतु आकाशच्या नातेवाईकांमधील एका गृहस्थाने त्याच्या विषयीचे एक प्रसंग सांगितला. एकदा असे घडले की आकाश शेजारच्या तालुक्याच्या गावी गेला असताना परतीच्या प्रवासासाठी एके ठिकाणी उभा होता. तेव्हा त्याच्या ओळखीची एक ॲपे रिक्षा आकाशच्या गावाकडे जात होती आणि त्यांनी आकाशला बघितले आणि गाडीत बसताना त्यांनी पुढे बसण्यास त्याला सांगितले. परंतु आकाश ड्रायव्हर शेजारी बसण्यास नकार देत होता. तो ड्रायव्हरला म्हणे, नाही मी मागेच बसतो. त्यावेळी तो बालहट्ट म्हणून त्यांनी ठीक आहे आणि त्याला मागे बसवले. थोडा वेळ झाला, आणखी वेळ गेला, परंतु आकाशचा आवाज येत नव्हता. त्यावेळी त्यांनी गाडीच्या विंडोमधून बघितले तर आकाश हा पुस्तक वाचण्यात दंग झालेला होता. त्यावेळी त्या ड्रायव्हरलाही फार कौतुक वाटलं. अरे हा 10-12 वर्षाचा मुलगा आणि इतका अभ्यासात मग्न. आणि त्याचवेळी त्याच्या मनात आले की अरे हा मुलगा मोठ्यापणी नक्कीच काहीतरी होणार. सांगायचं तात्पर्य, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ही म्हण काही खोटी नाही. अगदी असेच आकाशच्या बाबतीत घडले. आकाशच्या घरची परिस्थिती तशी साधारणच. 5 ते 6 हजार लोकवस्तीचं ते गाव. अनेक सरकारच्या सुविधांपासून वंचित असलेलं. परंतु कोणतीही जागा मॅटर करत नाही तुमच्या गगन भरारीला. फक्त अंगी मेहनत, जिद्द आणि चिकाटी असायला. आकाशच्या बाबतीत तेच घडलं. आकाशने जिद्द कधीच सोडली नाही आणि म्हणून तो हा यशाचा मानकरी ठरला. आकाशला संपूर्ण सावित्री शक्तीपीठच्या वतीने माननीय संस्थापक अध्यक्ष दशरथ कुलधरन सर आणि सर्व सावित्रीच्या लेकींकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शेवटी जाता जाता 2 शब्द आकाशसाठी. अशीच झेप घे मित्रा, अशीच झेप घे मित्रा, आता तुला काय उणे आहे, संपली जमीन तरी आकाश अजून सुने आहे. पुन्हा एकदा आकाशला मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.